सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन याकोब याचा 4 अध्याय 5 ते 10 वचन. याकोब याचा 4 अध्याय 5 ते 10 वचन. पवित्र शास्त्र सांगते त्यात काही अर्थ नाही काय, जेव्हा ते म्हणते की देवाने जो आत्मा आमच्या ठेवला आहे तो आमची हेव्याने वाट पाहतो, पण देव आम्हावर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र जनावर तो दया करतो. म्हणून स्वतःला देवाच्या स्वाधीन करा, सैतानाला विरोध करा आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या आणि तो तुमच्या जवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा आणि तुमची अंतःकरणे शुद्ध करा. जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात, दुःखी व्हा, शोक करा आणि रडा. तुमचे हसणे दुःखात बदलो, तुमच्या आनंदाचे खेदात रूपांतर हो. तुम्ही प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च स्थान देईल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि त्याची 5 ते 10 वचन वाचले. आपण या अध्यायाचा जर विचार केला तर पक्षकलहाबाबत याकोबाने सूचना केलेली आहे आणि विशेष करून जे भांडणे आहेत आणि ज्या लढाया आहेत त्या कशामधून उत्पन्न होतात आणि आपण काय केलं पाहिजे याविषयी या ठिकाणी याकोब सांगत आहे. विशेष करून आपण 10वं जे वचन वाचलं त्यामध्ये तो म्हणतो की प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करेल. जे भांडणं आहे, जे कलह आहे, ज्या लढाया आहे आणि त्यापासून तुम्ही दूर व्हा आणि विशेष करून तुम्ही त्या पवित्र परमेश्वरासमोर नम्र व्हा
म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. आपण जर पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी देखील पेत्र म्हणतो की म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली आपण लीन व्हावं, नम्र व्हावं, कारण तो उंच करणारा परमेश्वर आहे. आपण भांडण तंट किंवा लढाया करू नये. मंडळीमध्ये किंवा आपल्या विश्वासू जीवनामध्ये अडचणी येतील असं जीवन जगू नये, तर आपण परमेश्वरासमोर लीन व्हावं, नम्र व्हावं. या ठिकाणी 9वं वचन म्हणतं की कष्टी व्हा, शोक करा. कष्टी व्हा, तुम्ही स्वतःला लीन करा, कष्टी व्हा, शोक करा, रडा. अशा प्रकारचा बोध या ठिकाणी याकोब करत आहे. का? कारण तुम्ही जे कृत्य करत आहात ते देवाला न आवडण्यासारखं आहे. तुमच्यामध्ये जी भांडणं आहे, ज्या लढाया आहे, ह्या देवापासून नाही आणि त्याविषयी तुम्ही परमेश्वरासमोर लीन आणि नम्र होऊन तुम्ही रडा, तुम्ही शोक करा. याचा अर्थ की तुम्ही पश्चाताप करा. तुम्ही केलेल्या कृत्यांपासून तुम्ही मागे फिरा. त्या परमेश्वराला सांगा, त्याच्यासमोर तुम्ही लीन होऊन प्रार्थना करा, नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. त्याच्या पराक्रमी हाताखाली तुम्ही लीन व्हा, कारण परमेश्वर तुमची काळजी घेतो. म्हणून तो म्हणतो की प्रभू समोर नम्र व्हा. माझ्या प्रियांनो, मी आणि तुम्ही देखील त्या पवित्र परमेश्वरासमोर लीन होऊ, नम्र होऊ. आपण शोक करू, आपण त्याच्यासमोर रडू. त्याला आपण म्हणू की हे परमेश्वरा, तू मला क्षमा कर. आमच्या सर्व अपराधांची, आमच्या सर्व पापांची तू क्षमा कर. आमच्यातील जे मतभेद आहे, आमच्यामध्ये जे कलह आहे, आमच्यामध्ये जे भांडणं आहे, त्याबद्दल मी पश्चाताप करीतो. हे पवित्र परमेश्वरा, तू मला क्षमा कर. अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या परमेश्वरासमोर करू. आपण नम्र होऊ, आपण लीन होऊ. निश्चितच लीन जणांची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आणि निश्चितच ज्यावेळेस आपण लीनतेने, नम्रतेने आणि भग्न अंतःकरणाने त्या पवित्र परमेश्वराजवळ जाऊ, त्यावेळेस भग्न अंतःकरणाने केलेली प्रार्थना तो कधीही अमान्य करत नाही. तो प्रार्थना ऐकतो आणि म्हणून आपण त्याच्या समोर लीन आणि नम्र होऊ आणि त्याला प्रार्थना करू. देवा, ही पवित्र वचनं आपणासाठी आशीर्वादाची करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या समोर लीन आणि नम्र होतो, कारण तू आम्हास उंच करणारा परमेश्वर आहे. देवापा, आम्हास तू सहाय्य कर, तू आम्हा क्षमा कर. आमच्यातील सर्व मतभेद, सर्व कलह, सर्व वैर तू काढून टाक आणि सदोदित आम्ही तुझ्या समोर लीन नम्र जीवन जगावं, यासाठी तू आम्हास पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन कर. ख्रिस्त येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.